पोटॅटो स्टफ ब्रेड पकोडा विथ ग्रीन चटणी. मम्मी आज काय स्पेशल? स्पेशल स्पेशल म्हणजे काय, फक्त मी आज ब्रेड सँडविच करणार आहे आज. हे बघ, एक पोटॅटो स्टफ ब्रेड सँडविच. येस. ओके. हे बघ, एक वाटी बेसन घेतलं, त्याच्यामध्ये थोडासा 2 पिंच हिंग टाकायचा, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, चवीनुसार. थोडीशी हळद टाकते त्याच्यामध्ये. हळद टाकायची. पाणी टाकून त्याचा रिबन क्रंचीचा घोळ तयार करून घ्यायचा. आता मी तयार करून घेते थोडं थोडं पाणी टाकून. ओके. जेवढं आपल्याला करायचं असतं त्या प्रमाणात घ्यायचं. मग आता मी कमी बनवणार आहे ना. हां, 2 लोकांपुरतं. 4 एक होतील मग, है ना. ते बेसन काढावं लागेल आपलं. करायचं बेसन काढावं लागेल. असं हे करतो ना आपण, ते फेटायचं. ओके. पाणी परत टाकावं लागेल अंदाजानुसार. जास्त पातळ पण नाही करायचं. हे वरती तेल आपण वडापावला करतो ना, हां हां, तसंच करायचं. वडे तळताना करतो तसं. वडापाव काय असेल ते. हे वरती तेल का तापतंय? ते तेल याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकावं लागेल ना, म्हणून आधीच हे तेल टाकायला टाकणार. 1 चमचा तेल, म्हणजे ते कसे मस्त फुगतील. हां. आता हे मुरत एक करून घेते मी. 1 चमचा तेल टाकते. तापले ना ते थोडंसं. कन्सिस्टन्सी यायला पाहिजे ना त्याचं. हे पण कन्सिस्टन्सी पाहिजे. व्यवस्थित पूर्ण घोळलं गेलं पाहिजे. सोडा टाकायची पण गरज नाही पडत त्याच्यात. मग का बरं? हे तेल टाकले ना आता. हां, तेलामुळे. हे बघा, परफेक्ट झालं. परफेक्ट झालं एकदम मस्त. आता हे मुरेपर्यंत, हे मुरतंय तोपर्यंत आपण हे करून घेऊ, चटणी करून घेते. हां, ओके. हे बघ, चटणीला काय घेतलं, 1 वाटी कोथिंबीर घेतली, 5-6 लसूण घेतल्या, 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, मीठ टाकलं, तर थोडंसं लिंबू पिळायचं. हिरवी चटणी, ग्रीन चटणी. वाटून घ्यायचं. ओके. मीठ मीठ वगैरे. हे बघ ताई, आता हे ना आपली चटणी आहे ना, त्यावर लावून घ्यायचं बॅटर. ते आपण याला केलेलंच होतं ना पॅटीससाठी. अच्छा, बटाटा भाजी. हां, त्यामुळे ती करायची गरज नाही पडली आपल्याला. बस हे बघा, असं लावायचं. त्याच्यामध्ये बॅटरमध्ये घोलवायचं. जास्त करत तळून घ्यायचं.
चांगलं झालं तर हां मस्त एकदम फ्लफी झाला. भरपूर मटेरियल पण आहे ना त्याच्यामध्ये. मस्त फुगला तो. तोपर्यंत दुसऱ्याला पण लावून घेऊ आपण. हो. बटाट्याची भाजी. हे बटाट्याचं बॅटर. ही ग्रीन चटणी. ते जरा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं. हो. एकच केवढा मोठा आहे. एकाच ह्याच्यात पोट भरेल. केवढा मोठा झालाय तो. मध्ये बटाट्याचं सारण, 2 ब्रेड. खूपच छान झाला. टिश्यू पेपरवर काढून घेऊया. जरा क्रिस्पी होईपर्यंत तळायचं त्याला. हो. आता दुसरा पण तळून घेऊ आपण. हो हो. अशा प्रकारे पोटॅटो स्टफ ब्रेड पकोडा विथ ग्रीन चटणी तयार. चला तर मग या माझ्यासोबत व आईसोबत पकोड्यांचा आस्वाद घ्यायला. बघा किती सुंदर पद्धतीने आईने तयार केलं आहे आणि अतिशय चविष्ट झाले आहेत. त्यासोबत ग्रीन तळलेली मिरचीसुद्धा आहे. चला या तर मग